ओम साईराम. जेव्हा श्री साईबाबांनी समाधी घेतली तेव्हा अनेक भक्तांना वाटले की ते आता या जगात नाहीत. तथापि बाबांनी आधीच सांगितले होते की शरीर सोडल्यानंतरही त्यांच्या भक्तांनी त्यांना बोलवले की ते परत येतील. बाबांनी फक्त हे सांगितलंच नाही तर त्यांच्या समाधीनंतरही ते आजही अनुभव देत आहेत. या व्हिडिओमध्ये असाच एक अनुभव आपणास सांगत आहे. हा अनुभव 1934 मध्ये शिर्डी संस्थानच्या मराठी मासिक श्री साईलीलामध्ये प्रकाशित झाला होता. हा अनुभव महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात राहणाऱ्या सौ इंदिराबाई पेंढारकर यांनी दिला होता. अनुभव सांगण्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा आणि व्हिडिओ शेअर करा. साईंच्या सहवासात असलेले देव मामलेदार यांच्या पत्नी या इंदिराबाई यांची आत्या होत. इंदिराबाई लिहितात, 1917 मध्ये देव मामलेदार यांची ठाण्यात बदली झाली. त्यांची पत्नी माझी आत्या आहे. जेव्हा ते ठाण्यात राहायला आले तेव्हा मी त्यांना नियमितपणे भेटायला जात असे. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला जायचे तेव्हा ते साईबाबांची पूजा करताना दिसायचे. मला बाबांबद्दल काहीच माहीत नव्हती. त्यावेळी बाबा देहधारी होते आणि माझी आत्या तिच्या पतीसोबत बाबांच्या दर्शनाला शिर्डीला जात असे. जेव्हा आत्या शिर्डीला जात असे तेव्हा ती मला तिच्यासोबत येण्यास सांगायची. पण माझे दुर्दैव, मी शिर्डीला जाण्यास नकार देत होते. साईबाबांच्या समाधीनंतर 1930 मध्ये माझ्या आत्याने मला पुन्हा तिच्यासोबत शिर्डीला येण्यास सांगितले. त्यांच्या आग्रहामुळे मी शिर्डीला गेले. जेव्हा मी बाबांची समाधी पाहिली तेव्हा मला खूप आनंद झाला. मात्र बाबा देहधारी असताना मी शिर्डीला न गेल्याचा पश्चाताप होऊ लागला. पण वेळ निघून गेली होती. बाबांना प्रत्यक्ष भेटणे माझ्या नशिबात नव्हते. दर्शनानंतर माझ्या मनात एकच विचार येऊ लागला की बाबा आता येते नाहीत. त्यांना प्रत्यक्ष पाहिले असते तर बरे झाले असते. आता मी शिर्डीला गेले अथवा नाही गेले तर काय फरक पडणार आहे. बाबा आता या जगात नाहीत. पण बाबांनी माझे हे विचार जाणले असावेत. एके दिवशी मला स्वप्न पडले की मी देव मामलेदार यांच्या घरी गेले आहे. तेथे भिंतीवर श्री साईबाबांचा फोटो आहे. त्यात बाबा एका कुशीवर झोपलेले दिसत होते. पण काही क्षणातच बाबा फोटोत जिवंत दिसू लागले. पुढील क्षणाला बाबा उठून बसले आणि फोटोतून बाहेर येऊन जमिनीवर उतरले. तिथून ते पायऱ्या उतरून बाथरूममध्ये गेले. तेथे त्यांनी आंघोळ केली आणि कफनी धुतली. दुसरी कफनी घालून ते पुन्हा पायऱ्या चढून भिंतीजवळ आले आणि परत फोटोमध्ये गेले. मी हे सर्व फक्त पाहतच राहिले. तेवढ्यात माझा भाचा आला. मी त्याला सांगितले, हा फक्त बाबांचा फोटो आहे असे समजण्याची चूक करू नको. बाबा या फोटोत जिवंत आहेत. ते ऐकून माझा भाचा म्हणाला, तू जे म्हणत आहे ते आश्चर्यकारक नाही. बाबा तर फोटोमध्ये जिवंत आहेतच. ते आपले रक्षण करतात हे आम्हाला अगोदरपासून माहीत आहे. हे ऐकून मी खोल विचारात पडले आणि स्वप्नातून जागे झाले. पलंगावर बसून मी विचार करू लागले. त्यातून मला असे समजले की मी जो विचार करीत होते त्याचे उत्तर बाबांनी दिले आहे. बाबांनी उत्तर दिले की समाधीनंतरही मी जिवंत आहे आणि मी तुमचे रक्षण करीत आहे. त्यांच्या अस्तित्वाचा आणखी कोणता पुरावा पाहिजे. त्यानंतरही मला अनेक अनुभव आले. मला कानदुखीचा त्रास होत होता. एके दिवशी वेदना इतक्या तीव्र झाल्या की त्या सोसणे असह्य झाल्या. मी बाबांना हाक मारली आणि त्यांच्या फोटोसमोर माझे डोके टेकवले. त्या क्षणी मला गुंगी आली. त्या गुंगीत असे दिसले की मी एका मोठ्या तंबूत आहे. तिथे इतकी गर्दी होती की मी त्या गर्दीत अडकले आहे. त्यातून बाहेर कसे पडायचे ते मला कळत नव्हते. त्या क्षणी कपणी घातलेले बाबा तेथे आले आणि माझा हात धरून त्यांनी मला गर्दीतून बाहेर काढले. तंबूतून बाहेर काढून द्वारकामाईत जेथे रथ ठेवतात त्या खोलीत नेले. मी तिथे पोचताच मला झोप येऊ लागली. खोलीत एक पलंग होता आणि त्याच्या शेजारी एक वृद्ध महिला बसली होती. मी तिला विचारले की मी तिथे झोपू शकते का. ती म्हणाली, का नाही, तुमच्यासारख्या प्रवाशांसाठीच इथे पलंग ठेवले आहेत. मी तिला न सांगताही तिला माझ्या कानाचे दुखणे समजले. ती म्हणाली, तू काळजी का करतेस. 4 पैशांचे कडुलिंबाचे फळ विकत घे आणि ते खा, मग तू बरी होशील. हे ऐकून मी जागी झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही वेळातच कोणीतरी मला औषध आणून दिले. मी ते प्याले आणि माझी कानदुखी पूर्ण बरी झाली. संकटात जेव्हा आपण बाबांचे मनापासून स्मरण करतो तेव्हा कठीण परिस्थितीतून ते आपणास बाहेर काढतात. मी तुम्हाला आणखी एक अनुभव सांगते. 1 वर्षापूर्वी श्री साईबाबांनी मला स्वप्नात येऊन नाम जपण्याची आध्यात्मिक साधना कशी दिली ते सांगते. मला स्वप्न पडले की बाबा रंगभूमीच्या व्यासपीठावर उभे आहेत, कीर्तन गात आहेत. मग मी, आत्या आणि त्यांचे पती देव मामलेदार
कीर्तन ऐकण्यासाठी तेथे गेलो आणि बसलो. कीर्तन करताना बाबा माझ्याकडे आले आणि आपल्या हातातील जपाची माळ माझ्यासमोर धरली. त्या जपमाळ्यातून काही मणी ओढून जप कसा करायचा ते दाखवले आणि म्हणाले, जपमाळ घे आणि माझ्या नावाचा असा जप कर. आणि मी स्वप्नातून जागी झाली. त्या दिवसापासून मी दररोज श्री साईबाबांच्या नामाची एक जपमाळ करते. बाबा स्वप्नात माझ्याकडे आले आणि इतक्या प्रेमाने मला त्यांनी हा संदेश दिला. खरोखर इतक्या प्रेमाने कोणी समजावू शकेल का? बाबा माझ्या स्वप्नात नेहमी येतात आणि मला अशा प्रकारे ऊर्जा देतात. काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मी स्वप्नात पाहिले की मी अंथरुणावर झोपले आहे. त्या क्षणी एक काळ्या रंगाचा खूप भयानक माणूस माझ्या पलंगाजवळ उभा राहिला. त्याला पाहून मला खूप भीती वाटली. तो डोळे वटारून माझ्याकडे पाहतच होता. आता हा माणूस नक्कीच माझा जीव घेणार असे वाटून मी बाबांना हाक मारत म्हटले, बाबा हे काय आहे? त्या क्षणी बाबा लगेच तिथे प्रगट झाले. मी बाबांच्या पायावर डोके ठेवले. बाबांनी त्या माणसाकडे रागाने पाहिले आणि त्याला तेथून पळवून लावले. तो निघून जाताच मी स्वप्नातून जागे झाले. मला वाटते की माझ्यावर काहीतरी मोठे संकट येणार होते ते बाबांनी टाळले. माझ्या आयुष्यात असे अनेक साई अनुभव आले आहेत. या प्रकारे इंदिराबाईंनी त्यांचे अनुभव वर्णन केले. साईभक्तांनो, इंदिराजी श्री साईबाबा देहधारी असताना त्यांच्या दर्शनाला गेल्या नाहीत. मात्र समाधीचे दर्शन घेतल्यावर त्यांना बाबांचे प्रत्यक्ष दर्शन न घेतल्याचा पश्चाताप झाला. मात्र त्या अशा भ्रमात होत्या की बाबा आता या जगात नाही. त्यानंतर बाबांनी समाधीनंतरही ते जिवंत आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांना अनेक अनुभव दिले. हे अनुभव आपणासही शिकवण देतात की श्री साईबाबा आजही जिवंत आहेत. ते फोटो आणि मूर्तीमध्ये जिवंत स्वरूपात आहेत. त्यांना पाहण्यासाठी फक्त आपली श्रद्धा अढळ राहिली पाहिजे. जय साईराम. यापुढे असे अद्भुत अनुभव आपणास सांगण्यात येतील. जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. जय साईराम.